हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM आणि मी तुमचा लाडका आर.जे. अभिजित आहे तुमच्यासोबत. मंडळी, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा संभाजीनगर यांच्या वतीने अमृत परिवार प्रकल्प अंतर्गत सहयोग शिबिर हा अभिनव उपक्रम 25 आणि 26 जानेवारी रोजी होणार आहे. मंडळी बघा, कुटुंब व्यवस्था ही आपल्या भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये भौतिक प्रगतीच्या लाटेमध्ये वाढत्या मीडियाच्या प्रभावामध्ये या कुटुंब व्यवस्थेला हादरे बसत चाललेत आणि अशी मोडकळीस येणारी ही कुटुंब व्यवस्था पुन्हा एकदा उभारण्याचं काम सहयोग शिबिर अंतर्गत होणार आहे. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा छत्रपती संभाजीनगरच्या या अभिनव उपक्रमाची माहिती देण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री अभयजी बापट सर. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी महाराष्ट्राचे ते प्रांत प्रमुख आहेत. चला तर मंडळी, ऐकूयात अभयजी बापट यांच्याकडून सहयोग शिबिर या अभिनव उपक्रमाबद्दल. नमस्कार. आपण सर्वांनी विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचं नाव नक्कीच ऐकलं असेल. भारतामधल्या सर्वात शेवटच्या टोकावरती दक्षिणेमध्ये भर समुद्रामध्ये एक शिला आहे. त्या शिलेचा इतिहास असा आहे की 1892 साली जेव्हा स्वामी विवेकानंद पूर्ण भारताची परिक्रमा करून आले तेव्हा त्यांच्या गुरूंनी सांगितलं, तुला आईचं काम करायचं आहे. म्हणजे कोणाचं करायचं आहे हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये होता. त्याच्या आधी आपल्या भारतभूमीचं दर्शन घ्यावं म्हणून स्वामीजींनी पूर्ण भारताची परिक्रमा केली आणि ते कन्याकुमारीला पोचले. कन्याकुमारीला पोचल्यावर ते देवीचं दर्शन घेतल्यावरती समुद्रकाठी उभे असताना त्यांचं लक्ष एका शिलेकडे वेधलं गेलं आणि त्यांनी चौकशी केली की हे काय आहे, मला तिथे जावं असं वाटतं, काय आहे का तिथे. तिथल्या एका मच्छीमाराने सांगितलं की हां, तिथे अशी दंतकथा सांगितली जाते की देवी पार्वतींनी भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी एका पायावरती उभं राहून इथे तप केलं आहे आणि आजही लोक तिथे दर्शनाला जात असतात. तर स्वामींना म्हटलं की मलाही तिथे जायचं आहे. तर त्यांनी विचारलं, मला घेऊन जाशील का तिकडे. तो म्हटलं, तुमच्याकडे पैसे आहेत का. हा तर निष्कांचन संन्यासी, यांच्याकडे पैसे नव्हते. तो मच्छीवर बांधव पुढे निघून गेला. स्वामींच्या मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहिले. ते प्रश्न असे होते की गेल्या 4.5 वर्षामध्ये भारत भ्रमण करत असताना त्यांनी भारताच्या लेकरांचं जे दर्शन घेतलं होतं ते खूप अस्वस्थ करणार होतं. कारण त्यांनी पुस्तकांमध्ये वाचलं होतं की कधी काळी सुवर्णभूमी होती, पण प्रत्यक्षामध्ये आज अर्ध्याहून अधिक जनतेला एका वेळच्या अन्नाची भ्रांत होती. तिने असं आढळलं होतं की वेदांसारखं अक्षर वाङ्मय इथे निर्माण झालं, पण त्यांच्या परिभ्रमणात त्यांच्या लक्षात आलं की अर्ध्याहून अधिक लोकांना वाचताही येत नाही. मग ही एका काळी अशी संपन्न भूमी अशी का झाली आणि हिला जर पुन्हा तिथे न्यायचं असेल तर मला काय केलं पाहिजे, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये उभा राहिला. या प्रश्नाने जे त्यांच्या मनामध्ये झंझावात निर्माण केला त्याच्यासमोर समुद्रातल्या तुफान खवळलेल्या समुद्राचा सुद्धा त्यांना काही वाटलं नाही आणि त्या तशा खवळलेल्या समुद्रात उडी मारून त्याने त्या शिलेवरती त्या देवीच्या पावलांचं दर्शन घेतलं आणि तिथेच ते ध्यानमग्न झाले. आणि त्या ध्यानामध्ये त्यांना साक्षात्कार झाला की या भारतभूमीला जर पुन्हा एकदा तिच्या सुवर्ण सिंहासनावर बसवायचं असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. आणि त्यांना तिथे साक्षात्कार झाला की तुला पहिल्यांदा पश्चिमेकडे गेलं पाहिजे. पश्चिमेमध्ये जो वाहवा होईल, जेव्हा तुझा आदर होईल, तेव्हा आपल्या देशातले लोक तुझं म्हणणं ऐकतील. हे 150 वर्षापूर्वीचं वास्तव आजसुद्धा तसं म्हणलं तर काही प्रमाणात खरंच आहे. अशा या शिलेवरती त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एक स्मारक उभारावं अशी कल्पना तिथल्या काही लोकांच्या, तरुणांच्या मनामध्ये आली. कारण स्वामी विवेकानंद हे साऱ्या भारताला नव्हे, साऱ्या जगाला एक प्रेरणाद्वीप म्हणून माहिती आहे. पण स्वामीजींना प्रेरणा कुठून मिळाली तर त्या शिलेवरती मिळाली आणि म्हणून तिथे स्मारक उभं करायचं ठरलं. पण अनंत अडचणी, वेगवेगळ्या प्रकारच्या, काही मानवनिर्मित अडचणी, काही निसर्गनिर्मित अडचणी, या सगळ्यांचा मुकाबला करून माननीय एकनाथजींनी 7 वर्षामध्ये ते स्मारक उभं केलं. पण ते स्मारक उभं करता करताच एकनाथजींच्या मनामध्ये असं आलं की हे तर मी दगडाविटांचं स्मारक करतो आहे, पण विवेकानंदांनी जो विचार मांडला त्या विचारावरती जगणारी तरुण पिढी किंवा जगणारी माणसं तयार करण्याचं काम
हे खरं विवेकानंदांचं स्मारक होईल. आणि म्हणून ही शिलास्मारकाची कल्पना ज्या त्यांच्या मनात स्फुरत होती किंवा शिलास्मारक जसं पूर्ण होत होतं तसं त्यांच्या मनामध्ये विवेकानंदांच्या कल्पनेतला माणूस निर्माण करणारं एक संघटन निर्माण केलं पाहिजे असं त्यांच्या मनात येत होतं. आणि त्याच्यातूनच विवेकानंद केंद्र नावाच्या एका संघटनेची स्थापना झाली. आणि गेली 50 वर्ष भारतामधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये विवेकानंद केंद्र वेगळ्या प्रकारे काम करतं. विशेषतः पूर्वांचलामध्ये, ज्याला आता अष्टलक्ष्मी म्हणतात, अशा प्रदेशामध्ये, अगदी सुदूर प्रदेशामध्ये शाळांच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून विवेकानंद केंद्राने तो समाज सक्षम केला. समाजावरती येणाऱ्या अनेक संकटांचा वेध घेऊन त्याच्या आधीच त्याच्यावरती काम करणं सुरू केलं. आणि असं काम करत असतानाच एका वेगळ्या अँगलचा किंवा वेगळ्या परिचय संकटांचा, येऊ घातलेल्या संकटाचं एक आहाट म्हणा किंवा एक कानोसा घ्यायला लागला की भारतामध्ये अनेक वर्ष अनेक आक्रमणं झाली, अनेक साम्राज्य आली तशी गेली, पण इथला समाज अभंग राहिला. याचं कारण होतं इथली कुटुंब व्यवस्था. पण आता गेल्या काही वर्षांमध्ये जर बघितलं तर कुटुंब व्यवस्थेवरती एका वेगळ्या पद्धतीचा हल्ला होत आहे. आणि कुटुंब व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न होत आहे. आणि त्याच्यामुळे आज आपण बघतो समाजामध्ये सर्वत्र काही कारणांमुळे न्यूक्लिअर फॅमिली होत्या, त्याच्याही अजून छोट्या फॅमिली व्हायला लागल्या. आणि आता तर अजून त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स यायला लागले. त्यामुळे ह्या सगळ्यावरती जर आपल्याला पुढचं जर समाज वाचवायचा असेल तर भारतीय समाजव्यवस्थेचा जो कणा आहे, कुटुंब व्यवस्था, ती टिकली पाहिजे. आणि ती कुटुंब व्यवस्था टिकण्यासाठी काय केलं पाहिजे, आणि म्हणून एक अमृत परिवार अशी संकल्पना विवेकानंद केंद्राने मांडली आणि त्याच्यावरती काम सुरू केलं आहे. त्याच अमृत परिवाराच्या अंतर्गत आपल्या सगळ्या संभाजीनगरकरांसाठी एक छान कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत. ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे अशा जोडप्यांसाठी सहयोग नावाचा एक कार्यक्रम जो विवेकानंद केंद्राने सिद्ध केलेला आहे, त्याचं एक शिबिर 25 आणि 26 जानेवारीला संभाजीनगरमधल्या भानुदास सभागृहामध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये एकमेकांशी ॲडजस्ट कसं करायचं आणि या सगळ्यामध्ये पेरेंटिंग म्हणजे पालकत्व कसं, सुजाण पालकत्व कसं असलं पाहिजे, लग्न होऊन आल्यानंतर अनेक जे प्रश्न निर्माण होतात मुलांना आणि मुलींना, त्यांची उत्तरं योगाच्या माध्यमातून कशी केली पाहिजे, एकमेकांना कसं समजून घेतलं पाहिजे. या समाजाचे आपण भाग आहोत, त्यामुळे समाजाच्या ज्या चालीरीती आहेत त्याच्या बरोबरीने आपलं वर्तन कसं असलं पाहिजे, एक संपन्न सुसंस्कृत कुटुंब असं कसं निर्माण होईल, अशा सर्व प्रश्नांना हात घालणारं हे शिबिर असेल. आणि या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष, ज्यांना पद्मश्री विभूषित केलेलं आहे, अशा निवेदिताताई भिडे. तेव्हा मी ह्या निमित्ताने सर्व संभाजीनगरकरांना, विशेषतः जे तरुण कार्यकर्ते आहेत किंवा तरुण जोडपी आहेत, त्यांना विनंती करेन की सुदृढ समाज निर्माण करणं हे विवेकानंदांचं स्वप्न होतं. बलशाली भारताच्या निर्मितीमध्ये कुटुंब व्यवस्था ही खूप महत्त्वाची राहिलेली आहे. जर आपल्याला भारत, जे स्वामीजींचं स्वप्न होतं की भारत पुन्हा एकदा त्या जगद्गुरूच्या सिंहासनावर आरूढ होऊन साऱ्या जगावरती राज्य करणार आहे, आध्यात्मिकतेचं आणि शांततेचं, तर या सगळ्याचा पाया ही कुटुंब व्यवस्था आहे. ती कुटुंब व्यवस्था सुदृढ करण्यासाठी आपल्या सगळ्यांना याचा आपण ते शिकलं पाहिजे, त्याचा प्रसार केला पाहिजे. त्यामुळे मी नम्र विनंती करतो, आवाहन करतो की जे तरुण मुलं आहेत, मुली आहेत, ज्यांचे नुकतीच लग्न झालेली आहेत, त्यांनी सर्वांनी या सहयोग शिबिरामध्ये सामील व्हावं. आणि विवेकानंद केंद्राने जे एक पाऊल उचललेलं आहे त्या आपण सगळे मिळून सुदृढ आणि बलशाली समाजाची निर्मिती करूया असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन मी थांबतो. धन्यवाद.
तर मंडळी 25 आणि 26 जानेवारी रोजी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित सहयोग शिबिरमध्ये तुम्हाला जर सहभाग घ्यायचा असेल तर संपर्क करा संजयजी जाधव यांना 7588 24 24 47 या नंबरवरती. आणि अधिक माहितीसाठी ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोक